नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे शिलाज रेसिपीमध्ये एक छानशी रेसिपी। ती कोणती तर चला आपण बघूया कसे तयार करतात ते। हे जे आपण ओल्या खोबऱ्याचं सारण तयार केलंय मोदकसाठी, त्याची व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेली आहे आधीच, आणि हे तांदळाचं पीठची उकड पण मी दाखवलेली आहे। तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, तर तुम्ही बघू शकतात की कशी उकड आणि कसं सारण तयार केलेलं आहे। आता आपण फक्त दोन प्रकारचा कसा तयार करता येतो उकडीचा मोदक ते बघणार आहे। तुम्हाला जशा आकाराचा जेवढ्या आकाराचा बनवायचा आहे तेवढा गोळा घेऊन असं गोल पुरीसारखा करायचा आहे। बघू शकतात तुम्ही। या सारणचं आणि उकडचं तांदळाच्या पिठाचं सर्व मापशीर व्हिडिओ मी टाकलेली आहे, तुम्ही ती नक्की बघा, तुम्हाला ते समजून जाईल। बघू शकतात तुम्ही कसा आकार तयार केलेला आहे। प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या अशा पाकळ्या येऊ शकतात, कोणाच्या मोठ्या उंचीच्या येऊ शकतात, आणि यामध्ये आपण जे खोबऱ्याचं सारण केलेलं आहे ते भरायचं आहे। याच्या पाकळ्या तुम्हाला जेवढ्या करायच्या तेवढ्या करू शकतात, जेवढ्या केल्या तेवढ्या छान दिसतात। मी साधारणतः 5-6 आकाराच्याच केलेल्या आहे। हा एक असा आपला तयार झालेला आहे। तर हे दोन केल्यानंतर बाकीचे मी करून घेणार आहे जसे मी दाखवले। आणि हा एक आपल्याला दरवेळेचा जो मोदकचा साचा आहे त्याचा करायचा आहे। त्यामध्ये तांदळाचे जे उकड केलेली आहे पिठाचं त्याचा गोळा टाकायचा आहे चारी बाजूनी, जसं आपण साधारण मोदक बनवतो तसं चारी बाजूला पूर्ण टाकायचं आहे, जेणेकरून सारण बाहेर येणार नाही अशा पद्धतीने। आणि त्यामध्ये हे सारण टाकायचे जसं आपण मोदक भरतो साच्यातले त्याप्रमाणे। मी माझ्या चॅनलवरती सगळ्या प्रकारचे मोदक, लाडू आणि मोदकचा केक ही टाकलेला आहे, तुम्ही सर्च करून बघू शकता शिलाज रेसिपीवरती। आणि ह्या उकडीच्या मोदकची व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, ती तुम्ही बघून करू शकता। बघू शकता असं पॅक करून घ्यायचा मोदक, आणि हा आपला दुसऱ्या प्रकारचा मोदक उकडीचा तयार झालेला आहे। आणि हे उरलेल्याचं मी नंतर करून घेईन। अशी चाळणी घेऊन त्याला तूप लावून घ्यायचं आहे, आणि त्याला आपल्याला वाफवायचे। असे सगळे मोदक चाळणीमध्ये ठेवून द्यायचे। हे गरम पाणी करून घ्यायचे, तुम्ही कशातही करू शकता, तुमच्याकडे ज्यात तुम्ही वाफ देऊ शकतात त्यात तुम्ही करू शकतात। आणि झाकण ठेवून द्यायचे कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तरी। बघू शकतात आपले मोदक वाफवले गेले आहेत उकडीचे। अशा प्रकारे आपले हे मोदक बाप्पासाठी रेडी आहेत। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? नक्की करून बघा उकडीच्या मोदकची गणपती बाप्पासाठी। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा।